नांदगाव खंडेश्वर शहरातील दत्त चौकातील श्रद्धा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक विसर्जनास्थळी जाऊन स्वच्छता केली। अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी महापालिका व PR पोटे आणि इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज यांच्या गुरुवारी समझोता करार करण्यात आला। यामुळे अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना नागरी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार आहे। प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता येईल। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथे राज्य परिवहन मंडळाचा अधिकृत थांबा असून ही बस थांबत नाही। यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन या संघटनाच्या नेतृत्वात 2 तास रास्ता रोको आंदोलन केला। धारणी तालुक्यातील आडाव येथील एका 13 वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला। समीक्षा राजेंद्र कासदेकर असे मृत मुलीचे नाव आहे। तिला मृत अवस्थेतच धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते। तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही। शिरसगाव कसबा पोलिसांनी सरपापूर फाट्या दरम्यान वाळूची चोरटी वाहतूक करणारा 60 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला। 9 सप्टेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर गेले काही दिवसात सतत मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळाळून वाहत आहेत। गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत आहेत। हिरवळीचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। पर्यटन स्थळावरील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची वळवण थांबली। आतापर्यंत 1220 मिमी पाऊस कोसळण्याची नोंद झाली। आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णानगर येथे काही अज्ञात चोरट्यांनी गजानन महाराज मंदिरातील 4 दानपेटी फोडून अंदाजे किंमत 10,000 रुपये लपास केले। राज्य शासनाने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली। चांदूर रेल्वे अचलपूर वरुड तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय विरोधकांकडून विधेयकांचे कायद्यात रूपांतर न करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठीच्या केंद्राची पुनर्रचना यंदा केली जाणार आहे। मागील परीक्षेत ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार जास्त झाले किंवा जेथे विद्यार्थी संख्या कमी होती अशी केंद्र यंदाच्या शालांत परीक्षेसाठी न निवडण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे। अशा केंद्राची तपासणीची प्रक्रिया माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभर सुरू केली। अमरावती जिल्हा बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या अपात्रता प्रकरणात बुधवारी दिनांक 10 रोजी सुनावणी पार पडली। उच्च न्यायालयाकडून दिलेल्या निर्णयानुसार आनंद काळे यांनी मागील सुनावणीत आक्षेप दाखल केले होते। या आक्षेपावर झालेली सुनावणी आता आटोक्यात आली। अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 3 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्यात आले। या प्रकरणी परतवाडा वरुड व शेंदूर रजना घाट पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी एका ज्ञात संशयितासह 2 अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला। राज्य सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे तसेच या विधेयकावर राज्यपालांनी सही करू नये या मागण्यासाठी आंदोलन केले। शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात जनसुरक्षा विधेयकाविरोधी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। चांदूर बाजार तालुक्यात शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या गृहोपयोगी संच वाटप योजनेत गंभीर गैरव्यवस्थापनाचा अभाव असल्याचे समोर आले। संचासाठी कामगारांना तब्बल 16 तास रांगेत उभे राहावे लागत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व कामगारांना केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथील गोदाम परिसरात बोलवण्यात आल्यामुळे येथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली। भातुकली तालुक्यातील दामोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत घर घर पढ़ने की पिझ्झा उपक्रम शिक्षक समीना शेख यांच्या मार्गदर्शनात राबवली जात आहे। विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पालकांसह त्यांची सभा आयोजित करण्यात आली। दर्यापूर लेहगाव फाट्यावरून दुचाकी चोरीला गेली। 1 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली। या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी अशोक माहुलकर यांच्या तक्रारीवरून 10 सप्टेंबर रोजी चोरीचा गुन्हा नोंदविला। चांदूर बाजार येथील गांधी चौक स्थित एका सराफा दुकानातून अज्ञात महिलेने 1,10,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बेसर लपास केल्या। 10 सप्टेंबर रोजी दुपारी ती घटना घडली। या प्रकरणी चांदूर बाजार तालुक्यात गुन्हा दाखल आहे।